फ्रेंड्स, मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण पेपर क्रमांक 5 मधील ऑक्टोबर 2021 च्या क्वेश्चन पेपरचा आपण अभ्यास करतोय. याच्यामध्ये आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप ऑलरेडी 2 व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत. प्रश्न क्रमांक आपला आहे 4. यामध्ये अ आणि ब हे दोन्ही सेक्शन्स आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला अ मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भातील उद्देश काय असणार आहे, त्यांचा अधिकार काय आहे, या संदर्भातील प्रश्न आहेत. त्या संदर्भात आपण आता डिस्कशन्स करणार आहोत. तर वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे, या वार्षिक सर्वसाधारण सभा आपण आर्थिक वर्ष संपल्यानंतर, म्हणजे त्याच्यासाठी एक नियम आहे, कलम दिलेला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 कलम 75 नुसार आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करावं लागतं. मग ही वार्षिक सर्वसाधारण सभा कधी बोलवली जाते, तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर एक ठराविक कालावधीमध्ये दरवर्षी आपल्याला या सभेचं आयोजन करावं लागतं. मग या संदर्भातील सभेचं आयोजन कोण करतं, तर अध्यक्ष असतील किंवा व्यवस्थापन समिती असेल, ही दरवर्षी त्या संस्थेचं वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील त्या ठिकाणी सभांचं आयोजन करतं. आणि ही सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत, किती 3 महिन्याच्या आत आपल्याला त्या ठिकाणी बोलवणं बंधनकारक असतं. मग या वार्षिक सर्वसाधारण सभेचा नक्की उद्देश काय आहे किंवा अधिकार काय असणार आहे, हे आता आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. पहिला मुद्दा असणार आहे सभासदांनी संस्थेच्या कामकाजाचं मूल्यमापन करणं. हा एक सगळ्यात महत्वाचा उद्देश असणार आहे. सभेत कामकाजाच्या त्रुटी जर काय असतील तर त्या त्रुटी व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आणून देणं, हा देखील एक सगळ्यात महत्वाचा उद्देश व अधिकार असणार आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात. हिशेब लेखनासंबंधी त्या ठिकाणी जाणून घेणं महत्वाचं आहे. संस्थेचं हिशेब लेखन करणं गरजेचं आहे. त्या संदर्भातील तपशील माहिती जाणून घेणं हा एक सगळ्यात महत्वाचा उद्देश असणार आहे. कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणं, योग्य प्रशिक्षण देणं, हा सुद्धा एक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या संदर्भातील योग्य ते निर्णय या सभेमध्ये घेतले जातात. त्यानंतर संस्था अस्तित्वात असेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभांचं आयोजन करायचं आहे. त्यानंतर बघा, वार्षिक अहवालामध्ये काही महत्वाची आपल्याला जर काही माहिती असेल, बदल करावायचे असेल, त्या संदर्भातील योग्य ती माहिती त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, लाभांशाविषयी अधिकार, व्यवस्थापनाविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ही महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतात. त्यानंतर बघा, जर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गणसंख्या नसेल, जर सभेमध्ये गणसंख्याच नसेल तर सभा तहकूब करण्याचा सुद्धा या ठिकाणी अधिकार असतो सभेमध्ये, जे काही अध्यक्ष घटक असतात किंवा व्यवस्थापन घटक असतात. त्यानंतर इतिवृत्त लेखन करणं गरजेचं आहे. जी काही तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पाडणार आहात, त्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील जी काही इतिवृत्त लेखन असणार आहे, ते इतिवृत्त लेखन त्या ठिकाणी लिहिणं बंधनकारक असतं, कारण ते आपल्याला संस्थेच्या हितासाठी महत्वाचं असतं. अशा पद्धतीचा आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भातील जर अधिकार किंवा उद्देश असा जर प्रश्न आला तर हे महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये आवश्यक असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा आपला एक महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 ब मध्ये. प्रश्न क्रमांक 4 ब मध्ये आपल्याला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 चे कलम 73 क अ असा एक तुम्हाला प्रश्न आलेला आहे. तर कलम 73 क अ म्हणजेच काय असणार आहे, मुख्य अधिनियमन कलम 73 फ फ लाच कलम 73 क अ असा नवीन क्रमांक देण्यात आलेला आहे. आता यामध्ये नक्की आपल्याला तरतुदी विचारल्या आहेत फक्त त्यांनी, तर त्या संदर्भातील ठळक महत्वाचे मुद्देच त्यामध्ये आले पाहिजे. आता कलम 73 क अ मध्ये पोटनियम 2 मध्ये अ ब्रॅकेट मध्ये आपल्याला दिलं इथे त्यांनी ब्रॅकेट मध्ये अ1 यंत्रसामुग्री, अवजारे, साधन सामुग्री असेल, जी काही विक्री वस्तू आणि इतर माल खरेदी संदर्भासाठीच्या सदस्या संदर्भातल्या काही सुधारणा या आपल्याला कलम 73 क मध्ये काही दिलेले आहेत. त्यालाच आपण जो आधीचा कलम 73 फ फ हा एक नवीन क्रमांक त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कर्ज देणाऱ्या ज्या काही संस्था बाबत, मालाचा व्यवसाय करणाऱ्या बाबतीत ज्या काही संस्था असतील, मग या ठिकाणी अशा सदस्याला निवडणुकीस पात्रता त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणजे इथे थोडक्यात काय आहे की कलम 73 फ फ जो होता हा व्यवस्थापक समितीवरती
जे काही समिती सदस्य म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी राहण्यास जी अपात्रता आहे त्या संदर्भातील माहिती आपल्याला यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये एक स्पष्टीकरण परिच्छेद ई नंतर पुढील परिच्छेद समाविष्ट करण्यात येईल. यानंतर लेखापरीक्षकाच्या मते कर्जाच्या संबंधी सहकारी विक्री अगर सहकारी प्रक्रिया संदर्भात सहकारी संस्थांच्या शिस्तीचा हेतुपूर्वक जर भंग करणारे सदस्य असतील तर ते सदस्य त्या समिती सदस्यावरती अपात्रता राहतील. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. कायद्याच्या कलम 79 अगर 88 नुसार पैसे भरण्यास जबाबदार असणारा सदस्य त्या ठिकाणी अपात्र असेल. सहकारी संस्थेच्या पीक कर्जाच्या ठरवलेल्या वेळेत परतफेड न करणारा सदस्य या ठिकाणी अपात्र असेल. म्हणजे थोडक्यात काय, कलम 73 फ हा व्यवस्थापक समितीवर समितीचा सदस्य म्हणून राहण्यास त्या ठिकाणी अपात्र राहतो. आणि म्हणूनच कलम 73 क हा जो मुख्य अधिनियमन कलम 73 फ लाच कलम 73 क असा नवीन क्रमांक त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अशी आपल्याला बेसिक महत्वाची माहिती या प्रश्नामध्ये लिहिणं गरजेचं होतं. अशा पद्धतीने आपण पेपर क्रमांक 5 चा प्रश्न क्रमांक 4 त्याच्यातला अ आणि ब हे दोन्ही सेक्शन्स आता आपण बघणार आहोत. पेपर क्रमांक 5 मधला विभाग 1 मधला शेवटचा प्रश्न क्रमांक 5. यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि आता आपण 5वा बघतोय. 2, 3, 4 चे काही मी महत्वाचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले 2 आणि 3 च्या संदर्भातले. 4 आणि 5 चा आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर याच्यामध्ये आपला जो काही 5वा प्रश्न आहे या 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला एक महत्वाचा प्रश्न आला होता परीक्षेला की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 नुसार नियमातील परिसमापकाचे अधिकार काय आहे. आता परिसमापक म्हणजे काय हे पहिलं आधी समजून घेणं गरजेचं. सर हा तर शब्द आम्हाला खूपच अवघड वाटतो, आम्हाला याचा अर्थ समजत नव्हता. परिसमापक म्हणजे नक्की काय. बघा, ज्या वेळेस आपण संस्थेची नोंदणी करतो, संस्था स्थापन करतो, नोंदणी प्रमाणपत्र मिळवतो, संस्थेचं कामकाजही व्यवस्थित चालतं, सर्व काही पद्धत त्या ठिकाणी नियमानुसार उपविधीच्या तरतुदीनुसार संचालक मंडळांच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या संस्थेचं कामकाज पार पाडतो. पण अचानक आपल्याला संस्था जर दिवाळखोर झाली किंवा बुडीत जाताना दिसते किंवा पूर्णतः त्या ठिकाणी बुडाली, खूप कर्ज झालं संस्थेवरती, तर आपण शेवटचा निर्णय काय घेतो, संस्था बंद करण्याचा. म्हणजे संस्था आपण विसर्जित करतो. ज्या पद्धतीने आपण निबंधकांकडून संस्था स्थापन करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र घेतलं होतं, परवानगी घेतली होती, त्याच पद्धतीने आता आपल्याला संस्था बंद करायची आहे. त्या निबंधकांना त्या संदर्भातील माहिती देणं गरजेचं आहे. मग निबंधक वर्ग त्याच्यावरती काही अधिकाऱ्यांची नेमणूक करतात. त्या अधिकारी वर्गाला परिसमापक असे म्हणतात. त्याला आणखीन काही पर्यायी शब्द आहे, अवसायन अधिकारी असं म्हणतात किंवा विसर्जन अधिकारी असं म्हणतात. मग ह्या अधिकाऱ्यांचे कार्य काय असणार आहे, संस्थेचं विसर्जित करण्यासंदर्भातील, संस्था बंद करण्यासंदर्भातील. मग याच्यासाठी निबंधकांकडे जो अर्ज दाखल दिल्यावरती किंवा अर्ज त्या ठिकाणी सादर केल्यावरती निबंधक या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक करतात आणि यांच्या देखरेखीखाली ती संस्था त्या ठिकाणी पूर्णतः विसर्जित केली जाते किंवा बंद केली जाते. मग त्या संदर्भात यांचे अधिकार कोणकोणते असतात ते आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचे आहे. तर कलम 105 नुसार परिसमापकांचे अधिकार कोणकोणते आहेत, तर संस्थेच्या वतीने दिवाणी व फौजदारी दावे त्या ठिकाणी लढवणं, त्यानंतर संस्थेचे स्थावर जंगम मालमत्ता विकण्याचा व त्यावरती कारवाई, योग्य दावे हस्तांतरित करण्याचा अधिकार असतो, दाव्यात तडजोड करण्यासाठी अधिकार असतो, धनकोशी तडजोडीत योजना ज्या असतात त्या ठिकाणी तयार करणं, सभासदांकडून येणे रक्कम असेल तर त्याच्या संदर्भातील दावा त्या ठिकाणी दाखल करणं. म्हणजे काही सभासदांकडनं जर रक्कम येणे बाकी असेल आणि संस्था बुडीत असेल, म्हणजे दिवाळखोर होण्याच्या मार्गावर असेल किंवा पूर्णतः ती त्या ठिकाणी दिवाळखोर झाली असेल, तर त्याच्या संदर्भात सभासदांकडनं येणे रक्कम मागण्याचा सुद्धा या ठिकाणी दावा दाखल करू शकतात परिसमापकाचे अधिकारी, ज्यांना आपण अवसायनाचे अधिकारी किंवा विसर्जन अधिकारी असं म्हणतो. संस्थेच्या विरुद्ध असणाऱ्या दाव्यांची त्या ठिकाणी चौकशी करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे अधिकारी त्या ठिकाणी पूर्णतः
चौकशी करतात की संस्थेच्या विरुद्ध काही दावे दाखल झालेले आहेत का. त्याच्यानंतर संस्थेचा पुनर्रचना संबंधी निबंधकांची पूर्वपरवानगी घेणं गरजेचं. जर या ठिकाणी अधिकाऱ्यांना वाटलं की बाबा संस्थेची पुनर्रचना करावी किंवा एखादी संस्था त्या संस्थेला टेक ओव्हर करत असेल तर मग अशा संदर्भातील पूर्व परवानगी आधी त्यांनी घेणं गरजेचं आहे. परिसमापकाचे जे अधिकारी वर्ग असतात त्यांचा एक सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे. निबंधकांच्या पूर्व परवानगीने खर्चाची वाटणी करण्याचा अधिकार त्या ठिकाणी असणार. आता संस्था दिवाळखोर झाली, संस्थेचा जो काही खर्च असेल या संदर्भातील सभासदांनी योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे ना. मग त्याच्या संदर्भात काय करतात, जे अधिकारी वर्ग असतात ते निबंधकांच्या पूर्व परवानगीने त्या खर्चाची वाटणी करायची आता आपल्याला. कारण संस्था जर बुडाली झाली, नफा काय असेल किंवा संस्थेवरती कर्ज असेल, मग हे कोण फेडणार, तर त्याच्या संदर्भात ते निबंधकांकडनं परवानगी घेतात आणि त्यांच्या नियमानुसार कायद्यानुसार त्या ठिकाणी त्यांची वाटणी करतात. हा एक महत्वाचा अधिकार असणार आहे. आता व्यवस्थित तुम्हाला समजलं परिसमापक म्हणजे नक्की कोण असतं, की जे संस्थांची विसर्जित होते त्या संस्थेची विसर्जित झाल्यानंतर जी त्या ठिकाणी अधिकारी वर्ग असतो त्यांना आपण परिसमापक असे म्हणतो. म्हणजे अवसायन अधिकारी असतात किंवा विसर्जन अधिकारी असतात. मग ह्या अधिकाऱ्यांचं काम काय असणार आहे की पूर्णतः त्या ठिकाणी संस्था विसर्जित करणं किंवा ती संस्था जर विसर्जित होत असेल तर दुसरी कोणती एखादी संस्था त्यांना टेक ओव्हर करत असेल तर त्याच्या संदर्भातील माहिती जाणून घेणं आणि त्या संदर्भातील जे काही आपले निबंधक असतात त्या निबंधकांची परवानगी घेणं. म्हणजे खऱ्या अर्थाने ती संस्था वाचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. पण पूर्णतः त्या ठिकाणी संस्था जर पूर्ण बुडाली असेल, दिवाळखोर झालेली असेल तर ती संस्था बंद करा, कशा पद्धतीने करायची हे त्यांच्याकडे अधिकार असतात. अशा पद्धतीचा परिसमापकाचे हे अधिकार आहेत. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपल्याला विभाग 1 प्रश्न क्रमांक 5 ब मध्ये विचारला होता, की सभासदांची हकालपट्टी करण्याबाबतची तरतूद. म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात 1960 नुसार सभासदांची हकालपट्टी आपल्याला करायची संस्थेमधून. मग आधी आपल्याला सभासद म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं. तर सभासद म्हणजे कोण, अशी इच्छुक व पात्र व्यक्ती आवश्यक ती प्रवेश फी भरून भाग भांडवलासहित विहित नमुन्यात सभासदांसाठी अर्ज सादर करते आणि मग संस्था त्या अर्जावरती विचार विनिमय करून मंजुरी देते. अशी जी व्यक्ती असते तिला आपण सभासदत्व असं म्हणतो. मग जर अशा व्यक्तीचं भविष्यामध्ये जर आपल्याला सभासदत्व रद्द करायचं असेल किंवा त्याला सभासदांमधनं मुक्त करायचं असेल किंवा त्याची हकालपट्टी करायची असेल तर त्या संदर्भातील कोणत्या कारणामुळे त्याला आपल्याला संस्थेतनं काढायचं आहे तर हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं. ते बघा, पहिला मुद्दा आपण त्या ठिकाणी लिहू शकतो तरतुदीमध्ये, सभासद संस्थेचे देणं लागत नसेल तर. आता त्या ठिकाणी सभासद जर संस्थेचं देणंच लागत नसेल किंवा संस्थेमध्ये बघा विशिष्ट सभासदांना एक ठराविक रक्कम संस्थेमध्ये ठेवणं बंधनकारक असेल आणि त्या ठिकाणी ते सभासदत्व आपली जी काही रक्कम असेल ती ठेवतच नसेल तर त्या ठिकाणी त्या सभासदत्वाला त्या संस्थेमध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाहीये ना. म्हणून त्या ठिकाणी सभासदत्व त्या ठिकाणी जर देणं लागत नसेल तर त्याला त्या ठिकाणी त्याची हकालपट्टी केली जाते. सभासद उपविधीचे नियमांचं पालनच करत नसेल. आता आपण बघितले काही लेक्चर्स मध्ये उपविधी संकल्पना काय आहे. मग संस्थेच्या हितासाठी सभासदांच्या हितासाठी उपविधी असते आणि मग तुम्ही जे काही सभासद घटक असतात संस्थेचे किंवा इतर जे काही सभासद घटक असणारे त्या संस्थेचे जर त्या ठिकाणी नियमांचं पालनच करत नसेल, अटी जर त्या ठिकाणी त्यांना मान्य नसतील, कधीही सभेला उपस्थित राहणं, दिलेल्या नियमांचा भंग करणं, वेगळ्याच विषयावरती चर्चा करणं, गर्दी गोंगाट करणं हे संस्थेच्या हितासाठी धोकादायक असू शकतं. म्हणून या ठिकाणी सभासद जर उपविधीचे पालनच करत नसेल तर त्यांची त्या ठिकाणी हकालपट्टी केली जाते म्हणजे काढून टाकलं जातं. पुढे संस्थेला धोका होईल असे जर एखादं वर्तन केलं असेल, जर एखादा सभासद मोस्ट वॉन्टेड असेल आणि तो त्या संस्थेचा सभासद आहे तर भविष्यात निश्चित संस्थेला अडचणी निर्माण होतील ना. अशीच काय परत काही महत्वाचे बेसिक मुद्दे आहेत, तुम्हाला त्याचं परीक्षेला लिहिता आले तर तुम्ही लिहू शकता, त्यामध्ये काही अडचण नाही. सभासदाचा मृत्यू झाल्यावरती सभासदत्व रद्द होतं. राजीनामा दिल्यास जर तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला तर तुमचं त्या ठिकाणी सभासदत्व रद्द होणार आहे. भागांचं हस्तांतरण केल्यावरती त्या ठिकाणी तुमचं सभासदत्व रद्द होतं.
संस्थेचं विसर्जन आताच आपण बघितलं, अवसायन प्रक्रिया. जर संस्थेचं विसर्जन झालं तर सभासदत्व रद्द होणार आहे. ओके. मग पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थापकांच्या मते सभासदाचं वर्तन जर त्या ठिकाणी अयोग्य असेल. आता संस्थेमध्ये वर्चस्व कोणाचं असतं? संचालक मंडळ, व्यवस्थापक मंडळ. ते सभासदांचं वर्तन बघत असतात. जर एखादा सभासद संस्थेमध्ये कधी येतोय, कर्मचाऱ्यांना त्रास देतोय, काही माहिती त्यांच्याकडनं व्यवस्थित मागतोय, नियमात बसत नसेल तरी त्यांच्याकडनं माहिती तो जाणून घेतोय. ठीक आहे, सभासदांना माहिती जाणून घेण्याचा अधिकार असतो, पण काही विशिष्ट माहितीच त्यांना त्या ठिकाणी जाणून घेता येते. म्हणजे आपल्या संस्थेबद्दल गुप्तता त्या ठिकाणी राखणं गरजेचं असतं. तर काही सभासद इतके हुशार असतात, आपल्या संस्थांची माहिती घेतात आणि दुसऱ्या संस्थेला जाऊन सांगतात. मग अशी जी परिस्थिती जर संचालक मंडळांच्या, व्यवस्थापक मंडळांच्या जर निदर्शनास आली तर त्या ठिकाणी त्यांचं सभासदत्व रद्द केलं जातं, त्यांना हकालपट्टी केली जाते. त्यानंतर जी काही तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या कार्यक्षेत्राबाहेर जर राहणारा, वास्तव करणारा एखादा सभासद असेल तर त्याचं त्या ठिकाणी सभासदत्व रद्द करणं गरजेचं आहे. म्हणजे समजा तो तुमच्या जिल्ह्यामध्ये जर राहत नसेल आणि तुमच्या जिल्ह्यात जर ती सहकारी संस्था असेल आणि तो दुसऱ्याच एखाद्या जिल्ह्यामध्ये राहणारा असेल तर त्या ठिकाणी त्याचं सभासदत्व रद्द करणं गरजेचं आहे. कारण वेळेवरती त्याला सभेला उपस्थित राहणं गरजेचं आहे ना. जर तो वेळेवरती सभेला उपस्थित राहिला नाही, संस्थेला वेळोवेळी वेगवेगळे कारण देऊ लागला की मला येणं शक्य नाहीये, मी लांब राहतोय, तर मग त्या संदर्भात त्या सभासदत्वाचं त्या ठिकाणी अधिकारच राहणार नाही. म्हणून त्या संदर्भातील सभासदत्व सुद्धा रद्द करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय करणं? हकालपट्टी करणं गरजेचं आहे. हा बेसिक महत्वाचे मुद्दे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण पेपर क्रमांक 5 मधला विभाग 1 ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेची आपण या विभाग 1 च्या संदर्भातील चर्चा केली. त्या विभाग 1 मधील आपण प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 हे व्यवस्थित बघितले. प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5. मग यापैकी तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे असतात. असे आपले बेसिक प्रश्न क्रमांक 2 आणि 3 चे व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड केलेले आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 आणि 5 हे 2 प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर अप केलेले आहे. असे महत्वाचे प्रश्न आपण विभाग 1 मधले ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिके संदर्भातील चर्चा केली. त्यांची उत्तरं कशी लिहायचं हे आपण जाणून घेतलं. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, धन्यवाद.